गुड मॉर्निंग बच्चा लोक. तर आजपासून मी चालू करतोय स्पेशल ऑनलाईन बॅच. म्हणजे काय होतं माहिती का, ही कावर बॅच चालू केली. काही मुलांनी क्लासेस लावलेले होते, पण त्यांचा असा प्रॉब्लेम होता की त्यांना शिकवलेलं कळत नाही. आणि मालेगावची पद्धत तुम्हाला माहितीच आहे, बाई रट्टा मार, नुसतं एक वर्ड ट्रान्सलेट करायची, ती सांगायची, ती समजावून सांगायची. समजावून तर सांगतच नाही, फक्त ट्रान्सलेट करता हिंदी मराठी. तर 7वीच्या मुलांसाठी, 6वीच्या, 8वीच्या, 9वीच्या, 10वीच्या सर्व मुलांसाठी मी रेकॉर्डेड लेक्चर्स पण पाठवणार आहे युट्यूबवर. तर आज आपण बघणार आहे 7वीचा लेक्चर. ओके. ज्यांना ज्यांना पुढच्या वर्षी क्लासेसला यायचे, ऍडमिशन चालू होऊन गेलेले, आत्ताच तुम्ही रजिस्टर करू शकतात. कारण ऍडमिशन फक्त 20 सीट्स आहेत, पर बॅच 20 सीट्स. जास्त मी ऍडमिशन होऊ देणार नाहीये, कारण जास्त ओव्हर ऍडमिशन मुळे क्वालिटी खराब होते आणि मला क्वालिटी खराब करायची नाहीये. तर आज आपण शिकणार आहोत एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर, स्टँडर्ड 7 महाराष्ट्र बोर्ड युनिट 3. तुम्हाला एकदम इन डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे मी. मोजून 45 मिनिट किंवा 1 तास ऑल ओव्हर चॅप्टर मी संपवणार आहे. इथं पार्ट 1 दिलेलं आहे. कदाचित जर मला पार्ट 2 टाकावा वाटला तर मी टाकत, पण मी प्रयत्न करत कमीत कमी वेळेत चॅप्टर एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. आणि स्पेशल महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या मायबोली भाषा मराठीमध्ये लेक्चर्स आणलेले आहेत. जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा तुम्ही एक सबस्क्रायबर मला दिला किंवा एक लाईक मला दिला, त्याच्याने माझं मोटिवेशन वाढणार आहे आणि मी नेक्स्ट व्हिडिओला अजून जास्त तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आपण स्टार्ट करू एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. सगळ्यात आधी आपण स्टार्ट करू मॅटर. आता मॅटर ना भाई, तुम्हाला वाटत असेल मॅटर काय, मॅटर असतं. सगळ्यात आधी समजायचं कसं, आपल्या मायबोली भाषेत समजून घ्यायचं. ओके, तर आपली मायबोली भाषा मराठी, आपण त्याच्यात समजून घेऊ. हा माईक इथं असा लावलेला आहे कारण तो जास्त जवळ होत होता आणि आवाज जरा ब्रेक होत होता, चांगला नव्हता येत, म्हणून इथं खाली लावलाय हसू नका त्याच्यासाठी. तर मॅटर, मॅटर म्हणजे काय रे? एखादा म्हणाल दादा मॅटर म्हणजे आपल्या गल्लीत मॅटर झालं, आमच्या शाळेत मॅटर झालं. अरे भाई, मॅटर ते नाही. मॅटर म्हणजे काय? अशी कोणतीही वस्तू जी जागा घेते. काय घेते? जागा. त्याला आपण म्हणतो मॅटर. जागा घेते कोणती वस्तू. फॉर एक्झाम्पल इथं टीव्ही लावलेला आहे, स्क्रीन लावलेली, ही स्क्रीन जागा घेते ना भिंतीवर. तर हे पण काय झालं? मॅटर. बघा इथं पण ते दिलं, मॅटर इज अ सबस्टन्स दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस. तर मास काय असते ती भानगड मी नंतर सांगेन. जरा बॅकग्राऊंड नॉईज जरा डिस्टर्ब करतोय, त्याला जरा इग्नोर करा, लेक्चरकडे लक्ष द्या, कारण इथं रोड जवळ असल्या कारणाने नॉईज येणारच आहे. तर मॅटर इज अ सबस्टन्स दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस. म्हणजे मास मी नंतर एक्सप्लेन करेल मास काय. आता एखादी वस्तू आहे ती जागा घेते, त्यालाच आपण बोलू मॅटर. कोणती वस्तू, मग तो पेन असो, पेन्सिल असो. ओके, फॉर एक्झाम्पल हे बघा, हात आहे, हात आहे, हातावर मी मार्कर ठेवलं. या मार्करने जागा घेतली ना, दिसतंय तुम्हाला? त्या मार्करने काय घेतली? जागा. मग मार्कर पण काय झालं? मॅटर. ओके, फॉर एक्झाम्पल हे वॉच आहे, वॉचने हातावर काय घेतली? जागा. मग वॉच पण काय झालं? मॅटर. तसं इथं तुम्हाला इथं दिसत असेल एक्झाम्पल्स ऑफ मॅटर. मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस. असं आहे की जे कोणतं काय घेते? जागा घेते. बघा, सन पण मॅटर, विंडो पण मॅटर, क्लाउड ढग जागा घेतात ना, मॅटर. प्लांट बघा, झाड लावलेले त्यांनी घरात खिडकीजवळ, प्लांट पण जागा घेते ना, जागा व्याप्त आहे ना. तर हे पण काय झालं? मॅटर झालं. तो विचार मस्त कॉफी पीत पीत त्याचं काम करतोय, बाजूला मांजर आहे, मांजराने टेबलावर जागा घेतली, मांजर पण काय झालं? मॅटर. ते लिव्हिंग थिंग नॉन लिव्हिंग थिंगचा विषय नाही, इथं विषय आहे मॅटर. मॅटर म्हणजे अशी गोष्ट जी घेते जागा, ती कोणतीही असू शकते, ती लिव्हिंग थिंग असू शकते, ती नॉन लिव्हिंग थिंग पण असू शकते, ती काहीही असू शकते. हा माणूस, स्वतः माणूस गुणग्या, त्याने खुर्चीवर बसला, खुर्चीची जागा घेऊन घेतली, म्हणजे ते पण काय झालं? मॅटर झालं. ओके, मग आता या मॅटरच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत, काहीतरी गुणधर्म आहेत, ते आपल्याला स्टडी करायचे. या मॅटरचे गुणधर्म आपल्याला स्टडी करायचे.
मॅटर इज प्रेझेंट इन 3 स्टेट्स. सगळ्यांनी तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, आता 7वीला गेले पर्यंत ते शिकले असतील. स्टेट्स ऑफ मॅटर, 3 स्टेट्स असतात मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. एवढ्या 3 स्टेट्स माहिती असतील. पुढे जाऊन तुम्ही हायर स्टँडर्डला असेल तेव्हा तुम्हाला अजून कळेल प्लाझ्मा वगैरे. पण आता तात्पुरतं तुम्हाला किती स्टेट्स माहिती? 3 स्टेट्स माहिती. ती म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. एवढं कळतं तुम्हाला. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय माहिती का? बघा, मॅटर आहे. मॅटर जी जागा घेतोय त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणतो ना भाई. व्हॉल्यूम द स्पेस ऑक्युपाइड बाय, स्पेस जागा कोण घेतय? ऑक्युपाय म्हणजे घेतय कोण? एखादा समजा मार्कर, मार्करने काय घेतली? जागा घेतली. मग मार्करने जागा घेतली, मग मार्करचा काय तयार झाला? व्हॉल्यूम. ओके. मास, मास म्हणजे काय माहिती का भाई? हे बघा, सगळ्यांना माहिती, हा मॅटर आहे. ओके, तुम्ही शिकले मॅटर. मग द अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट, हे मॅटर आहे. पण एकदम मोठं आहे का? ते बारीक 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 पार्टिकल्स पासून बनलेले आहे ना. ऍटम, ऍटम नंतर मॉलिक्यूल, मॉलिक्यूल नंतर मग सबस्टन्स, बरोबर? किंवा मग असे खूप बारीक 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 मॉलिक्युल्स एकत्र झाले मग मॅटर तयार झालं. पण एकच मॅटर आहे का? नाही, याच्यात भरलेलं असेल ना काहीतरी. मग द अमाऊंट ऑफ मॅटर, याच्यात जेवढं मॅटर प्रेझेंट आहे त्यालाच आपण बोलतो मास. त्यालाच आपण बोलतो मास. मास, मग तुम्ही काय बघितलं? मॅटर. मॅटर काय घेतात? जागा घेतो. जागा घेतो म्हणजे व्हॉल्यूम. मॅटरला वजन असतं, बरोबर? किंवा काहीतरी पार्टिकल्स बनलेलं असेल मॅटर. मग अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इज नोन ॲज देअर मास. मास पण कळलं. मग याच्यावरून तुम्हाला कळतं मास अँड व्हॉल्यूम ह्या मॅटरच्या 2 प्रॉपर्टीज आहेत. भरपूर प्रॉपर्टीज अशा असतात, पण तुम्हाला इथं सध्यापुरतं फक्त 2 प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट सांगितल्या आहेत. मास अँड व्हॉल्यूम आर 2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मला अपेक्षा आहे तुम्हाला कळलं असेल. मग मी पुढची स्लाइड कडे जातो. हा, आता बघा काय दिलंय. मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म. आपलं नेचर आहे, इथं खूप टाइप्सचे काय भेटतात? मॅटर भेटतील. ओके, दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्युएंट. आता प्युअर आणि अनप्युअर म्हणजे काय बघा. सगळ्यांना आधी मॅटर मध्ये ना प्युअर आणि अनप्युअर काय असतं ते बघू आपण. Many kinds of matter found in nature are in pure form, that is, they contain only one constituent. Matter made up of only one constituent is called substance. For example, gold, diamond, water. हे काय? मॅटर. मॅटरने पण नेचर मध्ये, फॉर एक्झाम्पल नेचर मध्ये आपण उत्खनन केलं म्हणजे खणलं. खणल्यानंतर आपल्याला सोनं सापडतं बघा खाणीमध्ये, सोनं. मग आता आपण जे सोन्याचे जर बारीक 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 पार्ट केले तर आपल्याला सोन्याचं काहीतरी दुसरं भेटेल का? बारीक पार्ट केल्यानंतर सोनच भेटेल. किती बारीक पार्ट करू आपण, सोनच भेटेल. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं एक साईडला, तुम्हाला एकदम 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 सिंपल एक्झाम्पल सांगतो. आपण घेतलं एका साईडला साधा भात, व्हाईट राईस, स्टीम राईस घेतलं, आणि एका साईडला आपण करतो खिचडी. बघा, भात आहे, साधा भात व्हाईट, आणि एक साईडला खिचडी. भात मध्ये फक्त आपण भात टाकतो, ते मीठ वगैरे ते प्रश्न जाऊ द्या, तो सोडा साईडला. मीठ पाणी वगैरे, फक्त भात आहे. ओके, प्लेन राईस. पण ह्या साईडला आपण खिचडी करतो ना, खिचडी मध्ये काय टाकतो? राईस, डाळ, बरोबर, त्याच्यानंतर टमाटे, कांदे सगळं टाकतो. नुसता राईस आहे का बरं त्याच्यात? नाही, त्याच्यात डाळ पण पडेल, बरोबर, त्याच्यात तुरीची डाळ पडेल, कोणाकोणाला मिक्स डाळी आवडतात, बरोबर. आता खायचं नाव काढलं तोंडाला पाणी नका येऊ, अभ्यासाकडे लक्ष द्या. मिक्स डाळ टाकल, बरोबर. कोणाला तुरीची आवडते, कोणाला मुगाची आवडते, कोणाला डाळ नाही आवडत, कोणाला टमाटे आवडतात, कोणाला कांदे आवडतात, कोणी एक्स्ट्रा ऍड करून सोयाबीन टाकतं, बरोबर. मग नुसतं राईस आहे का रे? नाही. मग नेचर मध्ये जेव्हा एखादं मॅटर ते फक्त एकटच आहे, आता गोल्ड आहे, तर सगळं गोल्डच आहे त्याच्यात भरलेलं. त्याला किती पण तोडा, तुम्हाला गोल्डच सापडेल. किती पण त्याची बारीक बारीक पार्ट करा, गोल्डच. मग असे असतात प्युअर मॅटर. कसे असतात? प्युअर. त्यांनाच आपण बोलतो सबस्टन्स. त्यांनाच आपण बोलतो सबस्टन्स. मॅटर मेड अप ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्युएंट, त्याच्यात एकच कॉन्स्टिट्युएंट आहे, त्यालाच आपण बोलतो सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल गोल्ड. गोल्डला किती पण तोडा, गोल्डला किती पण तोडा, गोल्डच राहील, बरोबर. सिल्वर होऊन जाईल का? नाही. डायमंड, वॉटर,
वॉटरला किती पण गाळा, किती पण गाळा, किती पण बारीक बारीक गाळा, वॉटरच राहील. बदलून जाईल का? नाही. त्याच्यानंतर चॉकचे किती पण बारीक बारीक पार्टिकल करा, चॉकच राहील. बदलून जाईल का? नाही बदल. अदर काइंड्स ऑफ मॅटर आर मेड अप ऑफ 2 or more सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिक्सचर्स. पण काही मॅटर बघा, मी बोललो तुम्हाला, एक साइडला आपला भात आहे, ओके, देसी अपना चावल है, और दुसऱ्या साइड को क्या है, दुसऱ्या साइडला काय आहे भाई? खिचडी. आता खिचडीमध्ये, खिचडीचं नावच खिचडी बघा, मिक्सचर म्हणजेच खिचडी, एकदम सिंपल. खिचडी आहे, खिचडी केली आपण बघा, भात पण टाकून दिला, म्हणजे तांदूळ पण टाकून दिला, तांदूळानंतर आपण काय टाकून दिलं, डाळ पण टाकून दिली, मसाले पण टाकून दिले, त्याच्यात शेंगदाणे पण टाकून दिले, वटाणे पण टाकून दिले, सोयाबीन पण टाकून दिली, जर जास्तच भारी बनवायची असेल तर पनीर पण टाकून दिलं. मग बघा, खूप खूप टाईपचे काय आले, सबस्टन्सेस एकत्र आले, त्याच्यापासून काय तयार झाली? खिचडी. मग खूप टाईपचे सबस्टन्सेस एकत्र येतात, त्यालाच आपण बोलतो मिक्सचर. खिचडी त्यालाच आपण बोलतो मिक्सचर. एकदम इझी भाई, तेव्हा लक्षात, खिचडी लक्षात ठेवा बस. मिक्सचर म्हणजे खिचडी. 2-3 एलिमेंट्स आहेत, 2-3 सबस्टन्स आहेत, ते एकत्र झाले, काय तयार झालं? मिक्सचर तयार झालं. अदर काइंड्स ऑफ मॅटर आर मेड अप ऑफ 2 or more सबस्टन्स, 2 पेक्षा जास्त सबस्टन्स आपण वापरले, म्हणजे ते काय झालं? मिक्सचर झालं. आशा करतो तुम्हाला समजलंय. पुढची स्लाइड आपण बघू. मग सम एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स. आता हे एलिमेंट्स वगैरे काय भानगडी तुम्हाला सांगतो. अर्थवर आतापर्यंत टोटल 118 एलिमेंट्स सापडलेले. आतापर्यंत किती सापडलेत? 118, जे तुम्हाला पुढं स्टडी करायचं. ओके, तुम्हाला मी सांगतो 12th पर्यंत तुम्ही नीट द्या, जेई द्या. तुम्हाला नीट काय असतं, जेई काय असतं माहिती नसेल, माहिती पण असलं तरी, ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी नीट द्यायची, ज्याला इंजिनिअरिंग साईडला जायचंय त्यांनी जेई वगैरे जायचं. मग तुम्ही 11th जा, 12th जा, तुम्हाला मॅक्सिमम 30 or 40 पर्यंत एलिमेंट्स, 118 आहेत ना ते, त्याच्यापैकी 30 किंवा 40 पर्यंत जास्तीत जास्त लक्षात ठेवायचे. इथं आपल्याला दिलेले आहेत बघा, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन. हे काय एलिमेंट? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. लक्षात ठेवायचं नाही भाई जास्त. आता आहे ना, युट्यूबला जाशाल तुम्ही आहे ना, असं एक टाकून बघा, ट्रिक टू रिमेंबर एलिमेंट्स. अशा भारी भारी ट्रिक येतील ना भाई, हेलिना करेल, सेपिरियात, बेटा मागे, कार स्कूटर, बापराजी, अशी काही बी ट्रिक येतील. पण मी तुम्हाला सांगतो, शॉर्टकट मार्ग निवडायचा, टाळायचा जरासा. तुम्ही ती ट्रिक लक्षात ठेवता देऊ नका. सिंपल काय करायचं माहिती का? तुम्ही क्लासला जात असाल, शाळेत जात असाल, हायड्रोजन आहे ना, हायड्रोजन, बस घरून बघून घ्यायचं 1 नंबरला कोण आहे? हायड्रोजन. असे क्रमाने लावले असतात बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 असे त्याचे जे क्रम असतात त्याला आपण ऍटॉमिक नंबर म्हणतो, ते आपण पुढे शिकू. आता हे क्रमाने लावलेले असतात ना, तर फक्त घरून निघतोय ना आपण, बस एवढं लक्षात ठेवायचं. हायड्रोजन 1 नंबर, हिलियम 2 नंबर, बस एवढे 2 एलिमेंट आज लक्षात ठेवायचे. आपण काय पाहिलं होतं आज? हायड्रोजन 1 नंबरला, हिलियम, आपण डोळे उघडे ठेवायचे, नाही तर डोळे बंद बंद करत जातात, जसं लेखा ठोकलं असं सेफ राहायचं, नीट जायचं शाळेत किंवा व्हॅन मध्ये जात असाल. हायड्रोजन 1 नंबर, हिलियम 2 नंबर, हायड्रोजन 1 नंबर, हिलियम 2 नंबर, बस रोज 1 2 उचला. मॅक्सिमम 10-15 दिवसात तुमचे 20 एलिमेंट्स पाठ. गरज आहे का ट्रिक लक्षात ठेवायची? काहीच गरज नाही. तुम्हाला कोणी झोपेत पण विचारलं ना, तुम्ही सांगशाल 1 नंबर हायड्रोजन, 2 नंबर हेलियम, 3 नंबर लिथियम, 4 नंबर बेरिलियम. भाई किसने बताया? दर्शन सर ने बताया, बता देने का. ओके, तो अभी देखो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथं हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे. मग आपण लिहिताना एवढं मोठं तर नाही लिहिता येणार ना प्रत्येक HYDROGEN हायड्रोजन, बरोबर. HELIUM हेलियम, एवढं मोठं लिहायपेक्षा आहे ना, सायंटिस्ट ब्रेझिलियम नावाचा सायंटिस्ट आहे, ब्रेझिलियम नाव लक्षात ठेवा, ब्रेझिलियस नावाच्या सायंटिस्टने काय केलं भाई, मला पोरं आवडताय, पोरांना जास्त टेन्शन नाही द्यायचं. तो म्हणे हे दरवेळेस हायड्रोजन, हिलियम, लिथियम शॉर्ट फॉर्म लिहायचा, बरोबर. त्याने काय सांगितलं, हायड्रोजनला H बोलायचं, हेलियमला HE बोलायचं, लिथियमला LI बोलायचं. म्हणजे बोलायचं नाही, लिहायचं. दरवेळेस काय लिहायचं? हायड्रोजन असेल तर H, हेलियम असेल तर HE,
लिथियम असेल तर Li असं दिलेलं आहे बघा, तुम्हाला टेबल दिलेला असेल, पेज नंबर माहित नाही मला, पण पुस्तकात दिलेला आहे. सोडियमला Na, मॅग्नेशियमला Mg असे शॉर्ट फॉर्म. बरोबर. द प्रेझेंट मेथड युजिंग मेथड फॉर एलिमेंट्स कोणी दिलं? हे ब्रेझिलियस दिलं. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, अंडरलाईन करून घ्या, ब्रेझिलियस. द सिम्बॉल ऑफ एन एलिमेंट इज रिटन इन द इंग्लिश स्क्रिप्ट अँड इन द शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम. शॉर्ट फॉर्म मध्ये हायड्रोजन याचा फक्त H लिहिला. आता H आहे, मग H कन्फ्युज होऊन जाऊ ना आपण. मग तो म्हणे भाई हेलियम आहे ना He लिहून घ्या, लिथियम आहे ना Li लिहून घ्या, बेरिलियम आहे ना Be लिहून घ्या, बोरॉन आहे ना फक्त B लिहा. त्यांनी असं केलं. ब्रेझिलियस तात्या, तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही हुशार आहात. आपण त्यांना एकदा रिमेंबर करू आणि त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू. तुम्ही पण वाजवा. ओके, पुढे बघू आपण. हा, एलिमेंट्स कळले तुम्हाला. ओके, आता एलिमेंट्सला आहे ना भाई 3 याच्यात कॅटेगराईज करतो, म्हणजे 3 एलिमेंट्सचे प्रकार असतात. एलिमेंट्सचे किती प्रकार असतात भाई? 3. अजून हा बरोबर, एलिमेंट्सचे किती प्रकार असतात? 3. एलिमेंट्सला 3 याच्यात क्लासिफाय केलंय. पहिलं आहे मेटल्स, दुसरं आहे नॉन मेटल्स, तिसरे मेटॉलॉइड्स. पहिलं मेटल्स, तिसरं नॉन मेटल, दुसरं नॉन मेटल, तिसरं मेटॉलॉइड. हे जाणून घ्यायच्या अगोदर आपण एलिमेंट्स काय ते बघू. बघा, एलिमेंट्स तुम्हाला तेच सांगायचं विसरलो, स्लाइड जरा इकडे तिकडून गेलं त्याच्यामुळे झालं ते. एलिमेंट्स, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. सगळ्यांना माहिती, या पृथ्वीवर जेवढं काही बनलेलं आहे, जेवढं काही ते ऍटम पासून बनलंय, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. मग हा ऍटम आहे, मग असे खूप ऍटम एकत्र 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 झाले. ऍटमने काय बनवलं? मॉलिक्यूल बनवलं. काय बनवला? मॉलिक्यूल. ऍटमने काय बनवलं? मॉलिक्यूल. मग एवढं कळलं तुम्हाला? द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. त्यालाच आपण काय बोलतो? मॉलिक्युल्स. म्हणजे एखादा सबस्टन्स आहे, त्याचं जर आपण बारीक 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 एकदम स्मॉल पार्टिकल कडे गेलो, त्याला आपण बोलतो मॉलिक्यूल. कट केलं होतं मध्ये, तुम्हाला दिसलं असं. ते कसं आहे ना, जरा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही कसं लवकर लवकर सबस्क्रायबर वाटवून द्या, म्हणजे कसं आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि आपल्याला मस्त अजून मोठी स्क्रीन घेता येईल. तुम्हाला पण सोयीस्कर होईल, मला पण सोयीस्कर होईल. ओके, तेवढं सबस्क्राईब करून द्या. तेवढं बटन बघा बाजूला असेल, दाबून द्या. आणि खाली आहे ना ते असं एक असे 2 ठिंगे आहेत, एक असा ठिंगा आहे, एक असा ठिंगा आहे. तर हा वाला ठिंगाला आहे ना दाबून द्या, असा थम्सअप असं करून द्या, म्हणजे त्याच्याने ना लाईक भेटत आपल्याला. ओके, तुम्हाला कळत असेल, तुम्हाला सगळं कळत असेल, काय तुम्ही सांगताय ठीक आहे. आता आपण इकडे लक्ष द्या. एलिमेंट्स बघू. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स इज नोन ॲज एलिमेंट. एखादा सबस्टन्स आहे, त्याचा एकदम छोटा 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 जो पार्ट असेल तर त्याला आपण बोलतो मॉलिक्यूल. त्या पार्टला आपण काय बोलतो? मॉलिक्यूल. A substance whose molecules are made up of one or more atoms which are exactly alike is called an element. हे बघा काय माहिती का, हा जरा आहे ना, हा भाग समजायला जरा किचकट जातो. जर नीट समजून घेतलं ना तुम्ही या भागाला, तुम्हाला गॅरंटी देतो 10वी 11वी 12वी 3 मेन वर्ष आहेत ना, तुम्हाला काहीच टेन्शन नाही राहणार. फक्त ही कन्सेप्ट समजून घ्या. आपण एलिमेंट्स बघितल्या. इथं आपलं काही नाही, आपलं भारी डिजिटल स्क्रीन आहे ना, पण त्या डिजिटलला मार्करवर लिहावं लागतं. ओके, आपण इथं हायड्रोजन घेतलं, आपण ब्लॅक घेऊ, ब्लॅक. तुम्हाला एलिमेंट्स मी दाखवले होते बरोबर. हायड्रोजन, हिलियम, लिथियम ते एलिमेंट्स आहेत. त्यांना काय बोलतो आपण? एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन बरोबर. आता हायड्रोजन काय? एक ऍटम आहे. हायड्रोजनचा काय असेल? एक ऍटम असेल बरोबर. आता हा एकच ऍटम काय असतं? एकदम स्मॉलेस्ट असतं जगात. सगळ्यात छोटं काही असेल तर ते काय? ऍटम हा आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. ऍटम असे खूप सारखे सारखे ऍटम एकत्र येतील बघा. हायड्रोजन 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 असे खूप हायड्रोजन 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 असे एकत्र येतील. मग ते असे मोठे होतील. मग मोठे झाले का मग आपल्याला दिसतील बरोबर. मग आता बघा, इथं एक हायड्रोजन आहे, इथं एक हायड्रोजन आहे. हे सगळे ऍटम सारखेच आहे ना. सगळे ऍटम कसे? सारखेच आहे. सॉरी, हा बरोबर, सगळे ऍटम काय? सारखे. म्हणजे कोणता एलिमेंट वापरलाय त्यांनी? हायड्रोजन बरोबर. ऍटमचं नाव काय? हायड्रोजन. किंवा एलिमेंटचं नाव काय? हायड्रोजन. मग सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ वन मोर ऍटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक इज कॉल्ड एन एलिमेंट. मग आता असं हायड्रोजन 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 हे सगळे सेम आहेत, त्याला आपण बोलू हायड्रोजन एलिमेंट बरोबर.
एकच आहे सगळीकडे, काय एकच आहे हायड्रोजन, त्याला बोलू आपण एलिमेंट. आता आपण पुढे बघू. We do not get different substances by the decomposition of an element. The smallest particles of elements are made up of only one type of atoms. मी शिकवलो. आता एलिमेंट्स आहे ना, एलिमेंटला बी छोटं 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 करत गेलं का ऍटमच दिसेल. तुम्हाला बोललो होतो ऍटम सगळ्यात छोटा, बरोबर. सगळ्यात छोटा जर कोणी असेल तर तो काय ऍटम. मग असे खूप सारखे 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 ऍटम आले का त्याला आपण बोलतो एलिमेंट बोलतो. सारखेच ऍटम, वेगवेगळे पाहिजे नाही. तुम्ही म्हणशाल एक हायड्रोजन घेतला आणि एक हिलियम घेतला, सारखेच ऍटम पाहिजे, त्याला आपण बोलतो एलिमेंट. ओके. द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम. एकच टाइपचे ऍटम असतात. वी कॅनॉट सी ऍटम विथ द नेकेड आय. जसं मी तुम्हाला बोललो उघडा डोळे बघा नीट. आपल्याला ऍटम्स उघड्या डोळ्यांनी म्हणजे काय रे, उघडे डोळे म्हणजे असं असं आपण जसे आहे ना, असं मी जसं आहे ना तसं बघू नाही शकत डायरेक्ट. आपल्याला ऍटमला बघायला आहे ना, ते सायंटिस्ट लोक असतात ना त्यांच्याकडे मायक्रोस्कोप नावाची गोष्ट असते, तुम्हाला माहिती असेल ते. तुम्ही सीआयडी वगैरे बघत असाल, त्याच्यात तो डॉक्टर साळुंखे बघा, तो असा कायम असं करत राहतो, ते मशीन असतं त्याला मायक्रोस्कोप बोलतो. त्या मायक्रोस्कोप मध्येच दिसतात. आता आहे ना ते मायक्रोस्कोपचे पण प्रकार येतात. ओके. मग ते साधा मायक्रोस्कोप असतो का त्याच्यात नाही दिसत, त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, एकदम महाग असतो तो मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, त्याच्यातच बघावं लागतं. ओके. म्हणजे विचार करा, इतके बारीक ऍटम असतात ते, इतके बारीक बारीक ऍटम असतात. ओके. We cannot see atoms with the naked eyes. But when crores of atoms come together, their total volume is large enough to be visible to our eyes. पण असे खूप atoms, करोडो, अरबो, खरबो atoms जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते आपल्याला डोळ्यांना दिसू लागतील. मग आता ते डोळ्याला दिसू लागतंय, बरोबर. त्यांना मास पण येईल ना भाई, किंवा व्हॉल्यूम पण येईल ना. म्हणजे ते जागा तर खातील ना, असे खूप एकत्र 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 येतील तर जागा तर लागल ना. मग त्यांच्यात काय म्हणजे मास पण येऊन लागल आणि व्हॉल्यूम पण घेऊन लागल. आता मी बोललो हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बरोबर. मग हे ना हे सगळ्यांचं वजन आहे ना वेगवेगळं असतं. तुम्ही पुढे जाऊन शिकणार कोणाचं मास किती आहे, बरोबर, कोणाचं किती आहे. ओके. ते पुढे जाऊन शिकणार आहे. ओके. पुढे बघू आपण. Many kinds of matter found in nature are in pure form. That is, they contain only one constituent. Matter made up of only one constituent is called substance. For example, gold. हे आपण शिकलोय का रे? शिकलेलो आहे. स्लाइडला ना जरा गोंधळ होऊन गेला, इकडे तिकडे होऊन गेलेले आहे स्लाइड्स. ओके. थांबा मी लावतो बरोबर. हा ठीक आहे. एलिमेंट्स झाला, एलिमेंट्स कळलं होतं एकदम. आता आपण बघू कंपाऊंड्स. ओके. कंपाऊंड बघू आपण. द सबस्टन्स फॉर्म बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स. मी बघा इथं 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 मस्त सुंदरसा असा एक हायड्रोजन काढून दाखवला होता, त्याला आजूबाजूला अजून हायड्रोजन, बरोबर. तर तो आपण एक एलिमेंट म्हणतो. असे खूप ऍटम एकत्र येतात ना त्यांना आपण एलिमेंट म्हणतो, बरोबर, सारखे सारखे ऍटम. पण जर कधी बघा इथं एक हायड्रोजन आलं, अजून एक हायड्रोजन आला, आणि अजून एक ऑक्सिजन येऊन लागला. हायड्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन. मग हायड्रोजन किती येतं, एक दोन, किती हायड्रोजन, दोन. ऑक्सिजन किती येतं, एक. मग हा फॉर्म्युला जरा पाहायला वाटतं तुम्हाला, जरा असं कुठेतरी पाहिलेला असं, H2O, वॉटर. बरोबर बोलला, तूच 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 हुशार आहे. हो, तूच पुढे जाशील, तूच आहे जगातला तो नेक्स्ट मार्क जकरबर्ग आहे ना, तूच आहे. बरोबर उत्तर दिलं, वॉटर, H2O. बघा इथं एकच ऍटम होता का रे, एकच प्रकारचा ऍटम होता का, फक्त हायड्रोजनचाच ऍटम होता का इथं, नाही. तर इथं कोण होता, हायड्रोजन सोबत ऑक्सिजन पण होता, बरोबर. मग असा एखादा सबस्टन्स जो दोन वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून तयार होतो त्याला आपण बोलतो कंपाऊंड. एकदम सिंपल आहे भाई, दोन वेगवेगळे एलिमेंट त्याला आपण बोलतो कंपाऊंड. काय बोलतो, कंपाऊंड. आता बघा तुम्ही एखादी स्पर्धा जिंकले, स्पर्धा जिंकल्यानंतर 3 नंबर येतात,
पहिला, दुसरा, तिसरा. पहिल्याला भेटतं गोल्ड मेडल, दुसऱ्याला भेटतं सिल्वर मेडल, तिसऱ्याला ब्रोन्झ भेटतं बघा, ब्रोन्झ. किंवा प्रश्न पडत असेल ब्रोन्झ. आता गोल्ड काय, गोल्ड प्युअर असतं, सिल्वर पण प्युअर असतं. ब्रोन्झ काय असतं माहिती का, दोन वेगवेगळे असे एलिमेंट्स घेतात किंवा दोन वेगवेगळे मेटल्स घेतात, दोन वेगवेगळे मेटल्स घेतात, धातू घेतात, त्यांना एकत्र करून ब्रोन्झ तयार करतात. ओके, मिक्सचर दोन वेगवेगळं. आता गोल्ड बनवताना कोणी लागलं होतं का नाही, सिल्वरला कोणी लागलं होतं का नाही, पण ब्रोन्झला दोन जण मिळून बनवलं ना भाई, त्याला आपण बोलू कंपाऊंड. दोन वेगवेगळे काय येतात, एलिमेंट्स येतात, त्याला आपण बोलतो कंपाऊंड. इथं काय दिलंय, वॉटर, वॉटर पण काय कंपाऊंड, हायड्रोजन पण आला भाऊकडं आणि ऑक्सिजन पण आला. ठीक आहे, पुढे बघू. आता आहे ना, लक्ष द्या व्यवस्थित. काय भानगड आहे माहिती, हायड्रोजन आहे ना, हायड्रोजन, हायड्रोजनला जर एकटं जर धरलं ना आपण, एकटं, तर तो कंबस्टेबल आहे, म्हणजे ना आग लागते त्याच्यात, आग. हायड्रोजनचं कळलं, हायड्रोजनला फक्त हायड्रोजनला जर धरलं त्याच्यात आग लागते. पण हायड्रोजनचं झालं, आता ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनला कुठेही टाकलं, समजा तुम्हाला नजर लागते बघा, आपण महाराष्ट्राचे लोक, आपल्याला आई म्हणते नजर लागली, नजर लागली, बरोबर. मग आई काय करते, नजर लागली ते माझ्या पिंट्यात. मग आई काय करते, कळशी घेते, कळशी आणि परात घेते, परात मध्ये पाणी टाकते आणि असा पेपर घेते, पेपरला आग लावते. बघा बघा, आठवलं मला, केलं असं, पेपरला अशी आग लावते, पेपरला आग लावली का असं तुमच्यावरनं असे ओवाळते आणि ते आता कळशीच्या मध्ये टाकते आणि ती कळशी त्या परातवर टाकून देते, बरं. मग ते मध्ये आग लागलेली असते, बरोबर. मग ते पाणी सगळं मध्ये चाललं. मग तुमची आई म्हणते, हा कोणाची तरी नजर लागली, बोट म्हणते तुमच्या आई, कोणाची तरी नजर लागली, अखेर माता होती, बरोबर. आता मम्मीला सांगू नका काय बोलणार मी याच्या पुढचं. ओके, काय असं माहिती का, ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन, एखादी गोष्ट जळते ना, तर ती जळायला मदत करणारी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन. एक अशी कोणतीच गोष्ट नाही जी बिगर ऑक्सिजन शिवाय जळू शकते. मग जळायला काय लागतं, आगीला काय लागतं, ऑक्सिजन लागतं. मग जेव्हा आपली आई आहे ना, ती आग, तो पेपरला आग लावलेली असते आणि त्या कळशीत टाकते बघा, तर कळशी बंद करून देते आणि खाली पाणी असतं. पाण्यात पण ऑक्सिजन असतं, माहिती ना तुम्हाला. मग त्या भाईला तिथलं ऑक्सिजन संपलं त्या कळशीतलं तात्पुरतं. मग आगला ऑक्सिजनची गरज आहे, त्याच्याशिवाय जगू नाही शकत. मग आग काय करल, पाण्यातलं ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करेल, पाण्यातलं ऑक्सिजन घेईल म्हणजे पाणी बी येईल ना वहीवर. मग ते कळशीत काय चाचून जाईल, पाणी साचून जाईल. मग अशा प्रकारे तुम्हाला नजर लागेल. ओके, नजर बिजर काही नसतं, आपल्या तो डोक्याचा खेळ आहे. लक्षात ठेवा, नजर वगैरे काहीच राहत नाही, हे अमावस्या आहे ते काहीच राहत नाही. तुम्हाला सांगतो, जर अमावस्या वगैरे काही राहिलं असतं ना, आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त किल्ले अमावस्येच्या रात्री जिंकलेले आहेत. जर हे अमावस्याला अशुभ असं मानलं गेलं असतं, तर आज एवढे किल्ले राहिले नसते महाराजांचे. कळलं? आता अमावस्येला का माहिती का, कारण अमावस्येला काय असतं तुम्हाला माहिती, चंद्र गायब राहतो रात्रीच्या वेळेला. आता तेव्हाच्या वेळेस काही लाईट वगैरे नव्हते, मग चंद्र गायब राहिला, आता उजेड नाही चंद्राचा, मग अंधार जास्त. मग अंधारात किल्ले लुटायला किंवा किल्ल्यात आपल्याला किल्ला जिंकायला जास्त मदत होते, म्हणून शिवाजी महाराजांनी अमावस्येत जास्त किल्ले जिंकले. ओके, बघू मग आपण. मग ऑक्सिजन लागतं, बरोबर. कुठल्या कुठे निघून आपण, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन, दर्शन, तुम्ही पण कॉन्सन्ट्रेशन. इकडं बघा, इकडं नाही, दुसरीकडे नाही बघायचं. माहिती मम्मीने जेवायला बोलवले, पण आधी मम्मीला म्हणा मला लेक्चर करायचंय, दर्शन भाऊचं लेक्चर आलेलं आहे, मला ते बघायचंय. ओके, ठीक आहे. हायड्रोजन जळायला मदत करतं, ऑक्सिजन पण जळायला मदत करतं. हायड्रोजन स्वतः जळतं, ऑक्सिजन जळायला मदत. पण विचार केलाय का, हा हायड्रोजन भाऊ जळतो, हो ऑक्सिजन भाऊ जळायला मदत करतो, पण कुठं आग लागली तर आपण सगळ्यात आधी पाणी ओततो. पाण्यात काय असतो, हायड्रोजन पण ऑक्सिजन पण. पाण्यात काय असतो, हायड्रोजन पण ऑक्सिजन पण. आपण सगळ्यात आधी पाणी मारतो. मग आग जास्त लागून द्यायला पाहिजे ना, पण आग तर विसते, आग विसते. याच्यावरनं कळतं काय माहिती का आपल्याला, जेव्हा दोन एलिमेंट्स एकत्र येतात ना,
बघा इथे लिहिलेले आहे. इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कन्स्टिट्यूएंट ऑफ एलिमेंट. ज्या एलिमेंट होते ते म्हणजे सेपरेट होते, हायड्रोजन एकटा होता, ऑक्सिजन एकटा होता, तोपर्यंत त्यांची प्रॉपर्टी वेगळी होती. पण जेव्हा दोन एलिमेंट्स एकत्र येऊन जातात, जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन गेले, त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होऊन जातात. सिंपल. दोन एलिमेंट्स एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होऊन जातात. ओके, लक्ष ठेवा, लक्ष द्या, उघडा डोळे, बघा नीट. ओके, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. Therefore, a molecular formula is used to represent a compound. म्हणून ना मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे, आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय बघा, जसं H2O आहे बरोबर, मी तुम्हाला इथं आत्ताच काढून दाखवलं. H2O हा काय असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. म्हणजे त्याच्यात काय काय किती किती प्रेझेंट आहे बघा. मग इथं आपल्याला कळतं हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन 2 आहे आणि ऑक्सिजन किती, एकच आहे, एकटा जीव सदाशिव. ओके, तसं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. जसं H2O आहे, NaCl आहे, असे भरपूर सारे काय असतात, मॉलिक्युल्स असतात. त्याचाच कसं काय असतं, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. आता पुढे बघू. A molecular formula is composed is short form of its name written with help of the symbols. हा काय असतो, शॉर्ट फॉर्म असतो. इथं दिसत असेल तुम्हाला, इथं दिसत असेल बघा, शॉर्ट फॉर्म येतो. हायड्रोजनचा H घेतला, ऑक्सिजनचा O घेतला. H हायड्रोजन किती येते 2, मग H2, आणि ऑक्सिजन किती 1, मग 1 लिहायची गरज नाही, फक्त O. तसं इथं NaCl, Na म्हणजे सोडियम, Cl म्हणजे क्लोराईड, Na पण एकच आहे, क्लोरीन पण एकच आहे. एक 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 लिहायची गरज नाही, म्हणून डायरेक्ट लिहिलं आपण NaCl चे एक्झाम्पल्स आहेत. मी काय म्हणतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग लिहत राहा, नोट्स काढत राहा, फायद्याचं असतं तुमच्या. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, हा, मागचे पण काढलेत तुम्ही, थांबा मागचे पण काढून घ्या मागून. हा, याचा पण फटक्यात काढून घ्या. ठीक आहे, याचा पुढचा बी काढून घ्या. हा पण काढून घ्या. दिसतंय, मी नाही येते मध्ये. ठीक आहे, हा पण काढून घ्या. काढलं, हे तर झाली दुसरी. हा, अरे हे ना फार गोंधळून गेला जरा, स्लाइडची ना अरेंजमेंट चुकली. हा, कंपाऊंडचं पण काढून घ्या. ओके, आता त्या स्लाइडच्या अरेंजमेंट मुळे ना वापस आपला काय गडबड झाली माहिती का. एलिमेंट्सला आपण तुम्हाला बोललो होतो मेटल नॉन मेटल ते शिकवायचंय, ते बाकी राहून गेलं. काही नाही, आपण बरोबर, काहीच चूक नाही झालेली आपल्याकडनं, काहीच चूक झालेली नाही. फक्त ते अदला बदल सगळं शिकायचं आहे आपल्याला, फक्त थोडं पुढं मागं होऊन गेलेलं, काही नाही, बघून घेऊ आपण. बरं, ते लक्षात आलं. एलिमेंट्स एलिमेंट्स आहे ना, वापस जरासं मागे या. एलिमेंट्स 3 टाईपचे असतात. पहिलं असतं मेटल, दुसरं असतं नॉन मेटल, तिसरं असतं मेटलोइड. मेटल, नॉन मेटल, मेटलोइड काय भानगड आहे ना, ती बघू. मेटल हॅव मेनी प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग, हे 118 एलिमेंट्स होते ना, मी बोललो होतो 118 एलिमेंट्स. आता याच्यापैकी काही मेटल्स असतात, काही नॉन मेटल्स असतात, काही मेटलोइड असतात. आधी मेटलच्या प्रॉपर्टीज बघू आपण, आपल्याला कळून जाईल काय मेटल. मेलॅबिलिटी, पहिली प्रॉपर्टी काय, मेलॅबिलिटी. मेलॅबिलिटी म्हणजे असे काही एलिमेंट्स आहे, त्यांना जर आपण ठोकलं तर ठोकून त्याचा पत्रा तयार होतो. दुसरी प्रॉपर्टी डक्टिलिटी. डक्टिलिटी, असे काही एलिमेंट्स ज्यांना आपण जर असं ताणलं तर वायर तयार होतं. मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स, वायर तयार होते. सोनोरिटी, काय सोनोरिटी, सोनोरिटी म्हणजे असं वाजवलं आपण त्यांना, माहिती, हा, वाजवलं तर आवाज येतो त्याच्यात. बघा इथं ट्रायपॉड मी आला, जर वाजवलं आवाज तर नाही येते, ते कारण मोबाईल हलवून जाईल त्यामुळे. ओके, आवाज येतो कोणत्याही मेटलला तुम्ही ठोका, ज्याचा आवाज येतोय ते काय, मेटल आहे. नंतर हाय मेल्टिंग पॉइंट, मेटल आहे ना लवकर मेल्ट होत नाही, वितळत नाही, त्यांचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो. त्याच्यानंतर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्याच्यातनं काय होईल, हीट पण पास होईल आणि इलेक्ट्रिसिटी पण पास होईल. जसं तुम्ही वायर बघता,
वायर मधनं काय पास होते? इलेक्ट्रिसिटी, बरोबर. हे काय झालं मग मेटल. ओके, एक्झाम्पल मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न, हे बघा हे शॉर्ट फॉर्म असतात एलिमेंट्स. ओके. नॉन मेटल्स, नॉन मेटल्स काय असतात? ज्यांच्यात वरच्या प्रॉपर्टी नाहीये, ह्या नॉन मेटल. एकदम सिंपल. ज्याच्यात आवाज होत नाही, जे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी नाहीये, ज्याचे पत्रे तयार केले जात नाही, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणतात रे, त्याचे ठोकून पत्रे तयार केले जात नाही, त्याच्या वायर तयार केल्या जात नाही. बस, ज्या वरच्या प्रॉपर्टी त्या खालच्या मध्ये नाहीये, म्हणून ते काय नॉन मेटल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. विचार करा, ऑक्सिजनला ठोकून पत्रे तयार करता येतात? हायड्रोजनला पकडून पत्रे तयार करता येतात का? ते काही गुड कंडक्टर ऑफ हीट आहे का? ते इलेक्ट्रिसिटी पास करतात का? नाही करत ना भाई. नायट्रोजन ते गॅस आहे ना, ते मेटलॉइड्स. आता मेटलॉइड्स काय माहिती, तुम्ही लहानपणी बिचका बंदर खेळलेले, ते ना इकडचे राहतात ना इकडचे राहतात. त्यांच्यात थोड्याशा मेटलच्या प्रॉपर्टी, थोड्याशा नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, थोड्याशा मेटल्सच्या आहे, थोड्याशा नॉन मेटल्सच्या. त्यालाच आपण बोलतो मेटलॉइड्स. हा एकदम सिंपल टॉपिक बद्दल झाला. स्क्रीनशॉट काढून. ओके, ठीक आहे, पुढे बघू आपण. एलिमेंट झालं, कंपाऊंड्स कळलंय तुम्हाला, काही अडचण नाही. आता आपण बघू मिक्सचर्स. काय बघायचं? मिक्सचर. एलिमेंट्स बघितलं. एलिमेंट्स म्हणजे प्युअर, एकदम प्युअर, एकदम सिंपल लक्षात ठेवा. एलिमेंट्स म्हणजे एकदम प्युअर, पवित्र, एकदम प्युअर. कंपाऊंड्स म्हणजे दोन वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र म्हणजे कंपाऊंड्स. कळ. पण आता मिक्सचर म्हणजे काय भाई? मिक्सचर म्हणजे काय माहिती? दोन वेगवेगळे कंपाऊंड एकत्र केलं का त्याला आपण बोलतो मिक्सचर. काय बोलतो त्याला? मिक्सचर. ओके. अ मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स और कंपाऊंड्स. किंवा वेगवेगळे एलिमेंट्स पण आपण एकत्र केले, किंवा कंपाऊंड्स पण एकत्र केले, वेगवेगळे कंपाऊंड एकत्र केले, तर आपण त्याला बोलू मिक्सचर. फॉर एक्झाम्पल साल्ट. साल्टला काय बोलतो आपण? Na, सोडियम, बरोबर. NaCl. आणि त्याच्यात जर आपण पाणी टाकलं, पाण्याला काय असतं? H2O. दोन मॉलिक्युल्स त्याच्यात पण आहे, दोन याच्यात पण आहे, वेगवेगळे, बरोबर, वेगवेगळे. त्यांना आपण एकत्र करून दिलं, काय झालं? ते मिक्सचर. हा. पण मिक्सचरचा एकदम महत्वाचा टॉपिक काय? ते फिक्स प्रोपोर्शन मध्ये नाही राहत. जसं बघा, पाणी बनवायला आपण हायड्रोजन 2च टाकावं लागतात आणि ऑक्सिजन 1च टाकावं लागतं, तेव्हा जाऊन वॉटर बनतं. पण इथं काही नाही. लिंबू पाणी बघा, लिंबू पाणी बनवतो आपण, मोजून टाकतो का एवढाच मिली लिटर पडलं पाहिजे त्याच्यात लिंबूचं? नाही. जोपर्यंत टेस्ट येत नाही, कोणाला जास्त आंबट लागतं, कोणाला जास्त गोड लागतं, प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आहे. तेवढा आपण लिंबू टाकतो. फिक्स अमाऊंट आहे का? नाही. मग मिक्सचर काय असतात, ज्याचं फिक्स अमाऊंट नसतं, किती पण आपण टाकू शकतो. जसं बघा, तुम्ही फॉर एक्झाम्पल शाळेत भेळ 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 बनवतात बघा, भेळ घेतली. आता तुम्ही भेळ आणतात, सगळ्यांनी, कोणी शेव आणली, कोणी मुरमुरे आणले, मोजून टाकता का? 4च दाणे मुरमुऱ्याचे पडले पाहिजे, 4च दाणे शेवचे पडले पाहिजे, 8च दाणे डाळीचे पडले पाहिजे? नाही ना. कोणी पण किती, जेवढं हातात बसलं तेवढं टाकतात. टाक टाक टाक. किंवा भेळवाला बघितला, टाकरे किती स्पीड असतं बघ, एकदम फटफट फटफट फटफट. किती पण फिक्स राहतं का? नाही. अमाऊंट फिक्स राहत. नो केमिकल चेंज टेक प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर्स अँड नो न्यू सबस्टन्सेस फॉर्म. कोणत्याच प्रकारचा केमिकल चेंज होत नाही आणि कोणत्याच प्रकारचा नवीन सबस्टन्स बनत नाही. दोघांपासून तिसरा काही बनत नाही. ओके, हे झालं तुमचं मिक्सचर्स. आता हे मिक्सचर्स आहे ना, यांना वापस दूध का दूध, पाणी का पाणी करणे का आपण ने सुना होगा, तुम्ही ऐकलेलं आहे बघा, दूध का दूध पाणी का पाणी, अब होगा दूध का दूध पाणी का पाणी. म्हणजे मिक्सचर्स आहेत, त्यांना वेगळं कसं काय करू शकतो आपण, बरोबर. किंवा कंपाऊंड्स आहेत, त्यांना वेगळं कसं काय करू शकतो, त्याच्यासाठी काही पद्धत दिलेली आहे, त्या बघू आपण. मी सिंपल फिगरवरच समजून येणार. एकदम मोठे मोठे पॅरेग्राफ आहे तुमच्या पुस्तकात, तुमचं पुस्तक एकदम काही कामाचं बघा, एकदम शॉर्टकट मध्ये समजून देतो बघा. शॉर्टकट मध्ये म्हणजे तुम्ही म्हणताल सर शॉर्टकटचं काम असं असतं, जेव्हा गरज आहे ना तर शॉर्टकट बी वापरायचं, कळलं. नुसती हमाली करायची नाही. सगळं काही एकदम कष्ट केल्यानेच होत राहिलं असतं तर आपलं मजूर जे बांधव आहेत ते सगळ्यात अमीर राहिले असते. कळलं. जरासं डोकं पण चालवावं लागतं. जिथं गरज आहे हार्डवर्कची तर हार्डवर्क, जिथं स्मार्ट वर्कची गरज आहे तिथं स्मार्ट वर्क. बस, मला लक्षात ठेवा. पहिलं बघू, पहिली पद्धत आपण बोलतो डिस्टिलेशन मेथड.
सम मेथड्स ऑफ सेपरेटिंग कंपोनंट्स म्हणजे वेगवेगळं करायचं आपल्याला, मिक्सचर आहे किंवा कंपाऊंड आहे त्याला वेगवेगळं करायचं. इथं आपण घेतलं हे पाणी, हे पाणी दिसते, हे फ्लास्क आहे, राऊंड बॉटम फ्लास्क, म्हणजे असं राऊंड बॉटम आहे, म्हणजे बॉटम म्हणजे काय, खालचा भाग, आणि तो कसा आहे राऊंड, त्याला आपण बोलतो राऊंड बॉटम फ्लास्क. फ्लास्क म्हणजे भांड. राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं, पाणी घेतलं, बरोबर. पाण्यात काय टाकून दिलं आपण, जरासं आहे ना मीठ टाकून दिलं, मीठ टाकलं, मीठ, पाणी मीठ एकत्र झालं, NaCl आणि H2O एकत्र झालं. आता आपल्याला आहे ना मीठचं मीठ आणि पाणीचं पाणी करायचं, म्हणजे वेगवेगळं करायचं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, आपण गॅसवर पाणी ठेवतो गरम करायला. तर गॅसवर पाणी ठेवल्यानंतर ज्यांचं गिझर असेल त्यांचा विषय नाही. आता किंवा समजा एखादं काही शिस्त आहे, त्याच्यावर आई आपली काय ठेवते, काहीतरी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर खाली पाणी उकळत असतं ना, ते वरती वाफ होते बघा, त्याची वाफ येऊन बसते झाकणाला, आणि आपण जेव्हा पण उघडतो ते लगे वाफ आहे ना पाण्याच्या स्वरूपात ते असे झाकणात पडते. म्हणजे याच्यावरनं काय कळतं, जी वाफ आहे का, वाफ तिला जर थंड हवा लागली का, ती वापस पाण्यात बनून जाते. तर त्याला थंड हवा लागली, वाफेला काय बनून जाते, पाणी. म्हणजे तसंच आपला पाऊस बी तसा पडतो बरं का. वाफ आहे, वाफ वरती जाते, पाणी काय होतं, उन्हाने इव्हॅपोरेट होतं, वाफ वरती जाते ढगांमध्ये. मग ढगाला थंड हवा जर लागली तर ढग फुल झाला, तर ढगा काय करतो, ढगाला लागली कळप आणि फिरते. ओके, मग इथं तेच एक्झाम्पल आहे, फक्त जरा जास्त एक्सप्लेन करून दिलेलं आहे त्यांनी. काय केलं तर राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये पाणी घेतलं आणि जरासं मीठ घेतलं, त्याच्यात टाकलं. त्यांचं म्हणणं आहे बाई याला वेगळं करा, पाणी वेगळं करा, मीठ वेगळं करा. आपण मजूर आहे बाई, अपना काम म्हणता भाड में जाय जनता, आपण करू. मग आहे ना आपण इथून याला हिट दिली, बर्नर आहे बरं का, बर्नर. लॅबोरेटरी मध्ये पाहिलं असेल बर्नरला आपण काय केलं, बर्नर चालू केलं, हिट झाली, हिट तयार झाली. आता हिट तयार झाली म्हणजे पाणी गरम झालं, पाणी गरम झालं म्हणजे पाण्याची वाफ तयार होते, पाण्याची वाफ तयार झाली, मग आहे ना यांनी काय करून दिलं, असं इथं असं पाईप लावून दिलं, म्हणजे ती वाफ इकडे जाईल सगळी. मग आता तुम्हाला माहिती पाण्याची वाफ होते, पण वाफेचं वापस पाणी पण होतं ना, थंड हवा लागली. मग त्यांनी इथं काय करून दिलं, एक ट्यूब घेतला असा, तिथं पाणी असं फ्लो केलं, म्हणजे तेव्हा तेवढी जागा थंड होऊन जाईल. मग इकडून वाफ येईल अशी, बरोबर. मी झूम करतो, अरे क्या असं ओके. वाफ येईल इथं थंड राहील, बरोबर. इथं थंड वातावरण राहील, कारण इथं पाणी सोडलंय त्यांनी पाईप म्हणून. असं पाणी येईल म्हणजे वाफ येईल, इथं पाणी बनून जाईल, इथं पाणी बनलं, पाणी वापस याच्यात फ्लास्क मध्ये स्टोर होऊन जाईल. पूर्ण उकळलं तर इथं मीठ राहून जाईल, इकडं पाणी होऊन जाईल. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे कसं, फिल्टर्ड वॉटर बोलतो आपण त्याला. फक्त पाणी भेटेल, पाण्याच्या जागी आपल्याला काहीच भेटणार नाही, मिलावट भेटणार नाही, मीठ भेटणार नाही, फक्त काय भेटेल, पाणीच भेटेल. ओके, याला आपण बोलतो डिस्टिलेशन मेथड. या मेथडला आपण बोलतो डिस्टिलेशन मेथड. आता दुसरी मेथड बघा, ही तर एकदम सोपी मेथड आहे भाऊ. दुसरी मेथड आहे सेपरेशन मेथड, एकदम सिंपल. तुम्ही बघितलंय, तुम्ही जेवण करताय, समजा जेवण करता करता तुम्हाला पाणी प्यायचंय, काहीतरी तेलकट खाताय तुम्ही, पाणी प्यायचंय. पाणी पिल्यानंतर ग्लास मध्ये ना, आपलं तोंड तेलकट असतं, तर ग्लास मध्ये ना वरती असा तेलाचा थर साचून जातो. मग याच्यावरनं काय कळतं, तेलावर काय तरंगतं, पाणी तरंगतं, बरोबर. सॉरी पाण्यावर काय ते तरंगतं, तेल तरंगतं, फ्लो करतं. ओके, होऊन जातं कधी कधी वयामानाने. म्हणजे तेल कसं हलकं आहे. मग इथंच आपण बघू, इथं समजा या भाऊने वॉटर मध्ये ना केरोसिन टाकून दिलं. केरोसिन म्हणजे राखेल, रॉकेल बनून गेला, रॉकेल आता नाही भेटत. तुम्ही नवीन आहे, तुम्हाला माहिती नसेल कदाचित. रॉकेल फ्युलच असतं, ते पेट्रोल डिझेल सारखं असतं रॉकेल. आधीच्या गाड्या ज्या असतात त्या जास्त दूर सोडायच्या रॉकेलमुळे, की राजदूत वगैरे
त्या गाड्या रॉकेलने चालायच्या. इमेटी केरोसिन म्हणजे रॉकेल. आता रॉकेल कसं आहे, हलकं आहे पाण्यापेक्षा. त्याला जर आपण मिक्स केलं, बरोबर, तुम्ही बघा एखादी बॉटलमध्ये घाण आहे आणि त्याला जर थोड्या वेळ आपण बॉटलला साईडला ठेवून दिलं तर ती घाण तळाला बसून जाते आणि वरती पाणी राहून जातं. तसं आपण याला काय केलं, असं मिक्स करून ठेवलं, पण असं एकदम शांत जागेवर ठेवलं. मग जे हलकं आहे ते वरती येऊन जाईल. म्हणजे कोण हलकं आहे, केरोसिन वरती आलं आणि खाली काय, वॉटर जड आहे ते खाली होते. मग इथून आहे बघा नळ आहे, टॉप कॉक आहे, कॉक. तो नळ असा जर सोडला तर फक्त पाणी बाहेर. जोपर्यंत हे पूर्ण पाणी संपत नाही तोपर्यंत नळ चालू ठेवायचा आणि नंतर संपलं बंद करून द्यायचं. बाई राखेल का राखेल, पाणी का पाणी हो जाईल. कळलं का? हे बिकर आहे. बिकर म्हणजे छोटस असं भांड, त्याच्यात आपण पाणी साठवू शकतो. इथपर्यंत कळलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. आता पुढे बघू. तिसरं आपल्याला बघायचंय सेंट्रीफ्यूज. अरे सेंट्रीफ्यूज क्या रे भाई, गद्दारी कर बे. हाँ अभी आ गया, गद्दारी नहीं कर बे, आ गया. देखो सेंट्रीफ्यूज मेथड अभी ना ये किधर यूज होती, लॅबोरेटरी मध्ये. समजा दूध आहे, दुधात आहे ना असे काही काही पार्टिकल्स असतात बारीक बारीक, जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांना. हलके पण असतात ते, आपल्याला दिसत नाही, ते मिक्स असतात दुधात. मग आता ते पार्टिकल्स आपल्याला वेगळे करायचे दुधातले, बरोबर. मग आपण असे काही गाळणीने ते करू शकत नाही, इतके बारीक असतात ते, दिसत पण नाही डोळ्यांना. मग आपण काय करतो माहिती का, दूध आहे ना, हे बघा हे असे टेस्ट ट्यूब आहेत, बरोबर. अशा समजा या काय दोन टेस्ट ट्यूब आहे, याच्यात दूध भरलं, याच्यात पण दूध भरलं, असं दूध भरलं आपण. आणि हे जे हात आहे का बघा, असं याला लावलेलं आहे त्या टेस्ट ट्यूब. आणि ना हे जोरात असं गोल 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 फिरत, बरोबर. असं गोल 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 फिरत. मग जेव्हा गोल 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 फिरायला टेस्ट ट्यूब आहे ना, अशा अशा होत जातील, अशा अशा होत जातील, अशा 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 झाल्या का बघ, अशा होऊन जातील त्या टेस्ट ट्यूब गोल 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 गोल. मग हे गोल गोल फिरल्यानंतर काय होईल माहिती, आपल्याला जे पाहिजे, जे एलिमेंट्स आहेत बारीक बारीक, जे घटक आहेत दुधाचे, ते असे साईडला येऊन जातील, बरोबर. आणि आपण इथून त्याला सेपरेट करू शकतो. एकदम सिंपल आहे, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर क्रोमॅटोग्राफी, लास्ट टॉपिक आहे आपला. बस संपला आपला चॅप्टर. एकदम इझी चॅप्टर होतं भाई, एकदम इझी. लाइक और शेयर ठोक दो, बजरंग बली की कृपा से लाइक और शेयर ठोक दो, जल्दी से जल्दी. चौथं बघू आपण, क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी काय असतं माहिती का, एक फिल्टर पेपर घ्यायचा, फिल्टर पेपर भेटतो एखाद्या लॅबोरेटरीमध्ये, तुम्हाला भेटून जाईल तुमच्या शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये. फिल्टर पेपर घ्यायचा, इथे ना असं बारीक डॉट ठेवायचा, फिल्टर पेपरवाला असा डॉट ठेवायचा, असा डॉट ठेवला पेनाने. आता इंक आहे, पेनाची इंक असते, बरोबर. इंक आहे ना नुसती काळी नसते, त्याच्यात व्हेरियस टाईपचे असे खूप मिक्सचर करून ते इंक बनवलेली असते. मग प्रत्येक केमिकलचा रंग काही सेम राहील का, नाही. मग आता इंक आहे, खूप केमिकल्सने बनलेली. मग आपण त्याला काय टाकू, इंकच्या स्पॉटला असं वॉटर मध्ये डिप करून देऊ. आणि तुम्हाला माहिती, तो कागद आहे, कागद आपण एवढा जर डिप केला, ते पाणी असं वरती 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 येत जातं, त्याच्यात ऍब्झॉर्ब करतो वॉटर. कागद काय करेल, वॉटर ऍब्झॉर्ब करून घेईल. मग समजा इथं ठिपका ठेवला होता आपण, इथं तर पाणी काय केलं, ऍब्झॉर्ब केलं. तो फिल्टर पेपर आहे, त्याचं कामच ते. तो काय करून देईल, या पाण्यात भाई जे जसं जसं ऍब्झॉर्ब करत जाईल ना, सगळे केमिकलचे असे रंग वेगवेगळे वेगवेगळे सगळे केमिकलचे रंग आपल्याला दिसून जातील. म्हणजे काय झालं, आपण सेपरेट केलं. यालाच आपण बोलतो क्रोमॅटोग्राफी. ओके, अशा पद्धतीने आपलं एवढं मोठं चॅप्टर एका लेक्चर मध्ये संपलंय. काहीच नाही त्या चॅप्टर मध्ये. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच, एन्जॉय युअर डे. आणि उद्या 26 जानेवारी सगळ्यांनी, रविवार जरी असला तरी आठवणीने शाळेत गेल्याशिवाय राहायचं नाही. भारत माता की जय, जय महाराष्ट्र. बाय.